केंद्र शासनाची एक मोठी कृषी योजना आता महाराष्ट्रात प्रत्यक्ष राबवली जाणार आहे आणि याचा थेट परिणाम लाखो शेतकऱ्यावर होणार आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला 21 एप्रिल 2026 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे आणि खरीप हंगाम 2026 पासून पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या 9 जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू केली जाणार आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचे मिनी किट्स, 25 लाखापर्यंत अनुदान असलेले प्रोसेसिंग युनिट, गाव तिथे गोदाम संकल्पना, किसान क्रेडिट कार्ड सुविधा, दीर्घकालीन कर्ज आणि ठिबक तुषार सिंचन यासारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत। याचा सरळ अर्थ असा की उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत संपूर्ण शेती साखळी मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। म्हणजे फक्त पीक उत्पादन नाही तर त्यावर प्रक्रिया आणि मार्केटिंगलाही चालना मिळणार आहे। यामध्ये सर्वात मोठा फायदा लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना होण्याची अपेक्षा आहे, कारण त्यांना बियाणे, कर्ज आणि सिंचन सुविधा एकाच योजनेतून मिळणार आहेत। तसेच ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढू शकतात। पण मित्रांनो, अजून अर्ज प्रक्रिया, लाभार्थी निवड आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची सविस्तर माहिती पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही। त्यामुळे ही योजना कशी आणि किती प्रभावीपणे राबवली जाईल हे येणाऱ्या काळातच समजणार आहे। फायदे पाहिले तर एकाच छताखाली 36 योजनांचा लाभ, आर्थिक मदत आणि शेतीला उद्योगाशी जोडण्याचा प्रयत्न दिसतो। पण तोटे पाहिले तर अंमलबजावणीत विलंब, निधी वितरणालाही अडचणी आणि सर्व शेतकऱ्यापर्यंत समान लाभ पोहोचेल का, हा प्रश्न कायम आहे। एकंदरीत ही योजना खूप मोठी आणि महत्त्वाची आहे, पण तिथं यश पूर्णपणे अंमलबजावणीवर अवलंबून असणार आहे। त्यामुळे पुढील अपडेट्स आणि अधिकृत माहितीवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।